मला हे सांगताना आनंद वाटतो की ज्यावेळी या देशामध्ये फिस्कल कन्सॉलिडेशन सुरू झालं आणि साधारणपणे ही चर्चा असायची साधारण 2008, 9, 10च्या काळामध्ये की फिस्कल कन्सॉलिडेशनच्या या काळामध्ये सहकारी बँका टिकतील का, त्या जगू शकतील का? कारण एक प्रकारे आपली आर्थिक भूमिका अशी होती की सहकारी असो किंवा कमर्शियल असो किंवा राष्ट्रीयकृत असो सगळ्या बँकांचं कन्सॉलिडेशन झालं पाहिजे आणि देशामध्ये 4-5च मोठ्या बँका राहिल्या पाहिजे. या छोट्या छोट्या बँका या ठिकाणी लिव्हरेज करू शकत नाही. जर मोठ्या बँका तयार केला तर अधिक जास्त प्रमाणात आपल्याला लिव्हरेज करता येईल. अशा प्रकारचा विचार ज्या काळामध्ये होता त्याही काळामध्ये सहकारी बँकांनी उत्तम काम केलं. अर्थात आपण हा देखील भाग बघितला की अनेक सहकारी बँका त्या ठिकाणी अडचणीत आल्या, पण तरी देखील बहुतांश सहकारी बँकांनी अतिशय उत्तम काम त्या काळामध्ये केलं आणि सातत्याने टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन सहकारी बँकांनी केलं. मग कोर बँकिंग त्या ठिकाणी स्वीकारलं. त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्या काही ग्राहक उपयोगी अशा प्रकारच्या सेवा आहेत, त्या सगळ्या सेवा या आमच्या सहकारी बँकांनी देखील द्यायला सुरुवात केली आणि फिस्कल कन्सॉलिडेशन होत असताना देखील आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम हे सहकार क्षेत्रातल्या बँकांनी निश्चितपणे करून दाखवलं. म्हणून मी खरं तर त्यांचं अतिशय या ठिकाणी अभिनंदन करतो.